फुलिया मंगेशला भेटायला इस्पितळात गेली. जेव्हा शेजाऱ्या पाजारच्या लोकांना कळेल तेव्हा समजायला समजावत राहा की मंगेश आणि फुलियामध्ये काय नातं आहे. हा, हेच सांगा तुम्ही की माणुसकीचं नातं आहे. मंगेश काकांना येळेत हॉस्पिटलला नेलं म्हणून ते आता जिवंत आहेत. आणि हितेश काका, बाबा, आनंद भाऊ, फुलिया काकी, पुरंजन काका, त्यांच्यासारखं तुम्ही बी हॉस्पिटलात पाहिजे होते, पण तुम्ही नाहीये. कमीत कमी त्यांच्याबद्दल वाईट तरी बोलू नका. आणि हा, ते आज नाही आले ह्याचा अर्थ हा नाही की ते ह्या चाळीत नाही येणार. त्यांना जेव्हा बरं वाटन तेव्हा ते ह्याच चाळीत येतील. ठाव नाही दर्येला असंच का होतं. लई कष्टानं कुठून तरी पैसा येतो अन खर्च वाढतो. आत्या, हाच तर संघर्ष असतो गरिबांचा. ज्यांची नियत साफ आणि प्रामाणिक असते ना, ते हा संघर्ष पार करतात. म्हणून जितके पैसे आहेत ह्यात मंगेश काकांचा इलाज बी होईल आणि ते फार्म बी भरून येतील. फार्म तर कोणत्या बी परिस्थितीत भरू देणार नाही मी, मग काही बी होऊ दे. आता यांचा धोका टळलाय. यांच्या आरोग्यात बरीच सुधारणा आहे. वा, तिथं चाळीत गोंधळ माजलाय की मंगेश स्थिती नाजूक आहे आणि इथं डॉक्टर साहेब म्हणतात समजा ठीकठाक आहे. हा, अच्छा, म्हणजे तुम्ही चाळीतून इथं चालत चालत हे सांगायला आलात? हा, हे बघा हितेश भाऊ, तुम्ही लोकांपेक्षा ना स्वतःकडं आणि स्वतःच्या दुकानाकडे लक्ष दिलं तर जास्त चांगलं होणार. डॉक्टर साहेब, आम्ही यांना घेऊन जाऊ शकतो का? हो, नक्कीच, परंतु यांच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही लोक. हो, चला, चांगली गोष्ट आहे. मंगेश लवकरच ठीक झाला. आता आपण घरी जाऊ शकतो. चला मग चौकीत. पर फौजदार साहेब, मंगेशनं काय अपराध केला की तो पोलीस स्टेशनला येईल? फरार अपराधी आहे हा. चौकीत तर घेऊन जावं लागेल. तुमच्या जबाबदारीपैकी फक्त एवढंच लक्षात आलं, ह्यांच्या बरोबर त्या नरोत्तम जोशीला बी घेऊन जा. हो, आणि माझ्या शेठजीना पण. अरे असं कसं? तुम्ही लोक ना मूर्ख आहात. आम्ही उच्च जातीचे लोक आहोत, म्हणजे शक्तिवान लोक. आम्हाला हात लावण्याआधी पोलिसांना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो की आम्ही उच्च जातीचे लोक यांची चौकीस कुठे दुसरीकडे ना हलू. काय फौजदार साहेब? बघा फौजदार साहेब, आता मंगेशला आराम करायची गरज आहे. तुम्हाला याला चौकीत घेऊन जायचंय, घेऊन जा, पण आता नका घेऊन जाऊ. कायद्याच्या कामात अडथळा आणल्याच्या गुणाखाली मी तुला पण आत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे गप उभा राहा. मी जाईन चौकीत.
मंगेश, मी इतका पण कमकुवत नाहीये की लोकांना घाबरेन. लोकांनी हवा तेवढा प्रयत्न करू दे, मी नाही मारणार. बघालच तुम्ही. अहो काका काय करताय? बरोबर करतोय. सावकाश. थांबा फौजदार साहेब, मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, यांची तब्येत खूप खराब आहे. माणुसकीच्या नात्यानं यांना सोडून द्या. जर तू या परक्या पुरुषासाठी अशी गयावाय केलीस तर बघणाऱ्या आपल्या परीनं अर्थ काढतील. हं? हेच म्हणतील ना की नवरा सोडून पळून गेला तर ही परक्या पुरुषासाठी तडफडते. मंगेश परके नाही आहेत. परका तर तो आहे जो मला सोडून पळून गेला. परके तर तुम्ही लोक आहात ज्यांना माझी चिंता नाहीये, परवा नाहीये. मंगेश तर माझे आपले आहेत, माझी चिंता करतात. जर हे माझी काळजी करतात तर मी अचानक त्यांची काळजी करावी? या दुनियेला जे वाटतं बोलू दे, पण जर मंगेशांचा चांगल्यासाठी मला यांच्या समोर हात जोडावं लागलं, यांच्या पाया पडावं लागलं, तर यात काय बी चूक नाही. तुला वाटून काय होईल? मला वाटतंय की याला चौकीत घेऊन जायला पाहिजे. आणि मग याला तर सारं काही माहिती आहे. त्याला सांगा एक चांगला वकील घेऊन यायला आणि सोडवून घे मंगेशला. जा तुम्ही यांना घेऊन. घेऊन जा यांना, पण मंगेश काकांना काही झालं नाही पाहिजे. आणि हो, मी वकील घेऊन येईन, लवकरात लवकर यांना सोडवेन आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षाही देईन. तुम्ही तुमचं काम करा. चला. फौजदार साहेब, भीम, मला कायद्यापेक्षा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहिती आहे तू मला नक्कीच सोडवशील. चला फौजदार साहेब. चला आपण पण जाऊ. जे होईल ते बघू. थांबा, तुमच्याशी जरा बोलायचंय मला. हा बोल, काय बोलायचंय? ह्याच कायद्याची एवढी वकिली करताना तुम्ही ह्याच कायद्याच्या भरोशावर नेहमी आत्मविश्वास दाखवता तुम्ही. आणि काय म्हणत होता? कायदा सुरक्षा देतो. अशी सुरक्षा मिळाली मंगेश काकांना? सांगा ना, हीच सुरक्षा मिळाली? आणि हेच नाही, मंगेश काका पण म्हणाले की त्यांना कायद्यापेक्षा तुमच्यावर भरोसा आहे. तुम्ही ज्या कायद्याला मानता ना, तो इतका कमजोर आहे का त्याच्यापेक्षा जास्त एका व्यक्तीवर भरोसा ठेवला जातोय. तुला कळत नाहीये रमा, हे जे फौजदार आता मंगेश काकाला घेऊन गेलेत हा कायदा नाहीये. हा भाग आहे कायद्याचा, अगदी छोटा. हो ठीक आहे, मला मान्य आहे की कायद्याचा जो चेहरा तुला दिसतोय त्याच्यामुळे तुझा हा राग अगदी बरोबर.
पण तू जेव्हा कायद्याचा खरा चेहरा बघशील ना, तेव्हा हा राग नाही राहणार. उलट विश्वास ठेवशील कायद्यावर जसा मी ठेवतो. कोणत्या चेहऱ्याविषयी बोलताय तुम्ही? त्या चेहऱ्याबद्दल जो छोट्या जातीच्या नावाखाली आपल्या चाळीची तपासणी करत असतो? विसरला काय? तुमच्या कॉलेजातचे पोलीस आले होते, त्याच पोलिसांमुळं तुम्हाला कॉलेजातून काढून टाकलं होतं. काय तो खरा चेहरा आहे? भीमराव, कॉलेजमध्ये पोलिसांना बोलवणे चुकीचं आहे आणि ही गोष्ट खोटी नाहीये. तू त्यांना बोलवलंयस म्हणूनच तुला कॉलेजमधून 15 दिवसांसाठी सस्पेंड केलं जातं. का तुमच्यावर खोटे आरोप लावून तुम्हाला ज्या पोलिसांनी पकडून नेलं होतं ते पण तर वर्दीतलेच होते? का तो खरा चेहरा आहे? शांतिकारकांचा गुप्त हेर आहे हा. अटक करा याला. सांगा ना, कोणता चेहरा बघू? अजून एक गोष्ट, आनंद भाऊंनी जर त्यांच्या शेठ बरोबर कायद्याची भाषा बोलली असती ना, तर मंगेश काका आज मेले असते. त्यांची पद्धत बरोबर आहे, पण तुमची पद्धत मला आत्ता आजपासून चुकीची वाटतेय. तर म्हणतोय मी नेहमी की भीमरावावर विश्वास ठेवणं लई मोठा मूर्खपणा आहे. पण माझं ऐकतंय कोण? अरे पण भीमराव कुठे आहे? दादा, भीम कुठे? ते येत आहेत मागून. मी आता आलोच. काय ग फुलिया, ऐकलाय शेजारी पाजारी समजे धुसफूस करतायत की फुलियाचं कोणत्या मंगेश सोबत प्रकरण आहे ज्याच्यासाठी तू दवाखान्यात गेलतीस? अरे मी आता कधीपासून म्हणतोय की परपुरुषा संघ संबंध ठेवणं चांगली गोष्ट नाहीये. हं? पण माझं ऐकतंय कोण? कोण आहेस ग तू? काय बोलतीस फुलिया? मला नाही ओळखत तू. नाही, म्या तर नाही ओळखत तुला. कसं आहे, जेव्हा माझा नवरा मला सोडून गेला तेव्हा तर तू नाही आली विचारायला. जेव्हा चालीमध्ये माझी अशी हालत झाली तेव्हा बी तू नाही आली. मग आज का उठून मला हे विचारायला आलीस की मंगेश संग माझं प्रकरण हाय की काय हाय? आणि दुसरी गोष्ट, तू हायस कोण मला हे समजा प्रश्न विचारणारी? अगं फुलिया, ही तीच लोक आहे जेव्हा शेजारच्या घरात लाडू बनतात ना, तेव्हा दिवसात 4 वेळा चक्कर मारतात म्हणजे 2 लाडू जास्त मिळतील. आणि तेच शेजारी त्यांच्याकडे मदत मागायला गेलं ना, तर हे आपल्या मुलांना सांगायला सांगतात, आई आणि बाबा घरी नाहीये. समदे बोलत होते म्हणून मी आली आणि विचारलं. नाहीतर मला काय, तुझं कोणा संग काय प्रकरण चालू आहे ते? हा मग नाही ना काय देणं घेणं, मग निघ आता. आता तर रोज चाळीत लोक येणार आणि असंच प्रश्न विचारणार. भीमपोरा, घरी चल. मंगेशला काही नाही होणार. आपण त्याला काही होऊ देणार नाही. हे बघ पोरा, मला माहिती की कठीण आहे आणि अशा अडचणींवर तू लहानपणापासूनच मात करत आलायस. मग
ही पण अडचण आपण पार करूच की. आता तर कायद्यावरून विश्वासच उडाला आहे माझा बाबा. लहानपणापासून आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं. मी नेहमी हे मानत आलोय की कायद्याच्या हातात समाज सर्वात जास्त सुरक्षित राहतो. पण आज तर माझ्याच मान्यतांवर शंका येते मला. काय झालं पोरा, असं का बोलतोयस? रमाचं बरोबर होतं बाबा. मंगेश काकांना फौजदार चौकीत नाही घेऊन गेले. त्या उच्च जातीच्या लोकांनी त्यांना मारून फेकलंय. चला मग चौकीत. फरार अपराधी आहे हा, चौकीत तर घेऊन जावं लागेल. आणि काय म्हणत होता? कायदा सुरक्षा देतो. अशी सुरक्षा मिळाली मंगेश काकांना. तुमची पद्धत मला आत्ता आजपासून चुकीची वाटतीये. आत्या, मला राग आला आणि मी बोलले. मी काही चुकीचं तर नाही बोलले ना? नाही, तुला जे बराबर वाटलं ते तू केलं. पण भीमला तू तिथे सोडून आलीस ते चूक केलंस तू. भीमला तुझ्या संग घरला आणायला पाहिजे होतं. रमा, मी तुला हे यासाठी सांगतेय कारण माझी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आयुष्यात तुझं सर्वात जास्त ज्याच्यावर प्रेम आहे, तुला सर्वात जास्त त्याची काळजी वाटते, त्याला साथ देणं तेव्हा जरुरी असतं जेव्हा तो स्वतःला कमकुवत समजत असतो. आता जे झालं त्यामुळे भीम स्वतःला कमकुवत समजत असेल. मला जायला पाहिजे त्यांच्याकडं. मी त्यांना लय काय काय बोलले. जा, नवरा आहे तो तुझा. आणि जास्त बोलली म्हणून काय झालं? पत्नी आहेस ना तू, त्याची हक्क आहे तुझा. आता पतीला ऐकावंच लागेल. भीमपोरा, मी तुला एक गोष्ट सांगतो. एक गाव होतं. त्या गावात लई महिन्यापासून पाऊस पडला नव्हता. मग एक बाबांनी गाववाल्यांना सांगितलं, यज्ञ करा, पाऊस पडल. आणि मग एक दिवस समधे गावकरी यज्ञ करायला जमा झाली. पण त्याच यज्ञात एक छोटा पोरगा छत्री घेऊन आला. लोकांनी त्यासनी विचारलं की तू छत्री घेऊन का आलायस? तर तो पोरगा म्हणाला की तुम्हा समध्यानं छत्री घेऊन आलं पाहिजे, कारण यज्ञ करण्याआधी यज्ञाच्या परिणामांवर विश्वास पण असला पाहिजे. मला विश्वास आहे की पाऊस पडल, म्हणून मी छत्री घेऊन आलो. मग खरंच असा यज्ञ केल्याने खरंच पाऊस पडला? मुद्दा हा नाही की पाऊस पडला का नाही. मुद्दा त्या मुलाच्या विश्वासाचा आहे. हे बघ पुरा, व्यक्तीचे विचार तवा नाही हरत जेव्हा दुनियेसाठी तो चुकीचा असतोय, पण तवा हरतात जेव्हा तो स्वतः आपल्या विचारांमुळे डगमगू लागतोय. जर तुला कायद्यावर विश्वास असेल तर विश्वास ठेव.